Hello everyone, myself Dr. Rohan Patil, consultant neurosurgeon and director at Deccan Multi Super Specialty Hospital, सांगली. बऱ्याच पेशंट्स ज्यांच्या मेंदवात रक्तस्राव होतो त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना आम्ही समजवतो तुमच्या पेशंटच्या डोक्यात रक्तस्राव झाला आहे. डोक्यात रक्तस्राव होणं हा एक वेग टर्म आहे. त्या रक्तस्रावाचे बरेच प्रकार आहेत. तर आज मी तुम्हाला हे वेगवेगळे प्रकार समजवणार आहे. रक्तस्रावाच्या प्रकारांबद्दल समजवण्याआधी बेसिक मी अॅनाटॉमी की हेडची अॅनाटॉमी सांगतो तुम्हाला की आपली कवटी असते, स्कल असते, त्याच्या बाहेर स्काल्प असते. स्काल्प नंतर स्कलच्या आत एक मेंदूच्या आणि स्कलच्या मध्ये कव्हरिंग असतं, त्याला आम्ही ड्युरा मॅटर म्हणतो. ड्युरा मॅटरच्या आत अरॅक्नॉइड मॅटर असतं आणि त्याच्यानंतर पाया मॅटर म्हणून असतं आणि मग आपला ब्रेन पॅराइनकायमा येतो. तर हे जे पाया मॅटर आणि अरॅक्नॉइड मॅटर असतं त्याच्यामध्ये CSF सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं, जे पहिल्या मेंदूला न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करतं, त्यातले टॉक्सिन्स बाहेर करतं आणि जर इम्पॅक्ट जर बसला डोक्याला तर ते शॉक ऑब्झर्वर म्हणून पण काम करतं. तर आता विविध प्रकारचे ब्लीड्स मी तुम्हाला समजवतो. सर्वप्रथम पहिला आहे तो EDH, एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा. तर एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं, स्कल आणि ब्रेनच्या मध्ये ड्युरा मॅटर असतं. ज्यावेळी ब्लीडिंग हे ड्युरा मॅटर आणि स्कलच्या मध्ये होतं त्यावेळी त्याला आम्ही एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा म्हणतो. त्याचा शेप CT स्कॅनमध्ये कॉन्व्हेक्स असतो. दुसरा आहे SD, सब ड्युरल हिमॅटोमा. सब ड्युरल हिमॅटोमाचा शेप हा कॉन्व्हेक्स असतो आणि ते ब्लीड हे ड्युराच्या आत होतं. 3 नंबरचा प्रकार आहे इंट्रा पॅरेन्कायमल ब्लीड, जे ब्रेनच्या पॅरेन्कायमामध्ये होतं. मोस्टली हायपरटेन्सिव्ह ब्लीड असतं. चौथा प्रकार आहे सब अरॅक्नॉइड हिमरेज, जे सब अरॅक्नॉइड स्पेसिसमध्ये होतं, जे मी मगाशी तुम्हाला समजावलं. अरॅक्नॉइड स्पेस आणि अरॅक्नॉइड लेअर आणि पाया मॅटरच्या मध्ये असतं. आणि त्यातला पुढचा प्रकार म्हणजे इंट्राव्हेंट्रिक्युलर ब्लीड, जे ब्रेनमध्ये वेंट्रिकल्स असतात त्याच्यात तो रक्तस्राव होतो.